नमस्कार, आम्ही दादासाहेब मोकाशी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर राजमची फर्स्ट इयर इथे शिकत आहे। आम्ही एक IFS मॉडेल तयार केलेला आहे, ज्यामध्ये इथं आम्ही फिशरी केलेली आहे आणि त्याचवरती पोल्ट्रीचं स्ट्रक्चर केलेलं आहे। ह्याचं कारण एकच आहे की वरची जी पोल्ट्रीची जी ड्रॉपिंग आहे ती फिशरीसाठी खाणं बनू शकते आणि नंतर वरती पोल्ट्री केल्यामुळे अमोनियाचा वास कमी येतो आणि पाण्याचं इव्हॅपोरेशन देखील कमी होतं। त्यावरती आपण सोलर सिस्टम बसवलेलं आहे। त्यासाठी आपल्याला सबसिडी भेटते। सबसिडी अशी आहे की 28,000 पर किलोवॅट अशा आपल्याला सबसिडी आहे। नंतर पोल्ट्रीसाठी 35% सबसिडी भेटते आणि फिशरीसाठी जवळपास 40% अशी सबसिडी भेटते। त्या साईडला आपण वर्मी कंपोस्टचं बेड बनवलेले आहेत। त्यामध्ये आपण इथं राहिलेला झाडाचा पाला-पाचोळा किंवा इथं बायोगॅसमधून राहिलेली जी स्लरी आहे ते आपण तिथं उपयोग करतो त्याचा। त्या साईडला आपण इथं ॲपिकल्चर बनवलेलं आहे। ॲपिकल्चरमध्ये आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि त्यामध्ये झेंडूची देखील झाडं लावलेली आहेत। त्यापासून आपण मधाचं उत्पन्न घेऊ शकतो आणि पॉलिनेशन देखील जास्त करू शकतो। ह्या साईडला आपण ग्रीन हाऊस बनवलेला आहे, त्यामध्ये कॉलीफ्लॉवरची शेती केली आहे आणि ह्यासाठी देखील आपल्या हॉर्टिकल्चर मार्फत 40 ते 50% सबसिडी भेटते। या साईडला आपण गायांचा गोठा बनवलेला आहे, त्यामध्ये HF गायांचं पालन केलेलं आहे। त्यांचं शेण आपण बायोगॅसमध्ये टाकून त्याच्यापासून आपण गॅस बनवू शकतो आपल्या घरासाठी आणि असं आमचं हे IFS मॉडेल तयार केलेलं आहे। थँक्यू।